निसर्गरम्य असा हा चिखलदरा बघा ना, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. या चिखलदऱ्याला विदर्भातला कॅलिफोर्निया म्हणतात. काय मोकळा श्वास घेतला तुम्हाला सांगतो या हवेमध्ये. पण ह्या चिखलदऱ्याचं वैशिष्ट्य आहे काय माहिती, इकडे एकीकडे खव्याचं विक्रमी उत्पादन होतं आणि एकीकडे कुपोषण सतावत आहे या चिखलदरा जिल्ह्याला. बघा ना किती कॉन्ट्रास्ट आहे सगळंच. मला जरा इकडे मोकळा श्वास घ्यावासा वाटलं म्हणून उतरलो. मामा मस्त श्वास भरून घेतलेला आहे छातीमध्ये. तुमच्या गाडीमध्ये व्यवस्थित भरलं ना तेल पाणी डिझेल? हा, टायर मध्ये हवा आहे ना? चला मग जाऊया आता पुढच्या टप्प्याला. चला. या 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 नमस्कार नमस्कार. आमच्या महायात्रेमध्ये तुमचं स्वागत असो. या या. आज आपल्यावरी सहभागी होण्यासाठी चिखलदऱ्यातली सगळी नेते मंडळी आवर्जून उपस्थित राहिले, त्यामुळे आधी सगळ्यांचे मी आभार मानतो. आभार. आता मी येतो राजकुमार साहेबांकडे. राजकुमार साहेब, या वेळेला तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेला आहात आणि आता परत सुद्धा इच्छुक आहात तुम्ही आमदार होण्यासाठी. तर आधी ज्या तुम्ही निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती तर ती आश्वासनं तुम्ही या वेळेला पूर्ण केलीत का? आधी जे आश्वासन दिले होते ते यावेळेस पूर्ण झालेले नाहीये हे तर मी मान्य करतो. कारण ते याच्यासाठी आहे की बा मी आता 2 टर्म आमदार होतो मेळघाटमध्ये आणि 2 टर्म आमदार असताना म्हणजे आपल्याला ते विकासाच्या कामासाठी जेवढे ते आपले जे सत्ता पार्टी जे आहे, जे सत्ता पार्टीकडून जेवढे विकास काम होऊ शकते ते विरोधी पक्ष या नात्याने ते झालेलं नाहीये. अच्छा, म्हणजे आधीच आमदार साहेबांनी माघार घेतलेली आहे की मी काही पूर्ण करू शकलेलो नाही आश्वासनं. पण मग आता यावेळेला तुमची काय अजून नवीन नवीन आश्वासनं असणार आहेत? यावेळेस आमची पहिला मुद्दा ही आहे की आता ते शासनाने जे निर्णय घेतलेले आहे धारणी तालुक्यात तापी धरणाची, त्याच्या आम्ही विरोधात आहोत. अच्छा. ते कोणत्याही परिस्थितीत ते तापी धरण होऊ देणार नाही. दुसरे मुद्दा असा आहे की जरा आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता बसले तर आम्ही ते आमच्या मेळघाट म्हणजे एकदम डोंगराळ भाग आहे, त्यांना फॉरेस्ट अँड टायगर पुढेचे जे प्रॉब्लेम आहे त्यासाठी जे एनओसी पाहिजे आहे ते एनओसी आम्ही तिथं ग्वाल्हेर मधून काढून आणू आणि जे वीज आणि जे रस्त्यासाठी जे प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम आम्ही हल करू. चिखलदऱ्यामध्ये मेन उत्पादन आहे दूध आणि खव्याचं आणि मेळघाटात एकाच वेळेला कुपोषण पण आपल्याला दिसतेलं आहे. तर ह्याबद्दल आपण काय करणार आहात, म्हणजे ह्याचा मेळ तुम्ही कसा काय साधणार आहात मेळघाटातला? आता सध्या जे आपण जे दूध आणि खवाच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे मला वाटते की आता हे भविष्यात हे दूध आणि खवा आहे ना हे मेळघाटात राहील की नाही हे शंका आहे. का एवढं? कारण असं आहे की आता सध्याच्या परिस्थितीत आमचे जे गवळी समाजाचे जास्तीत जास्त म्हशी पाडणार आहे, गाई म्हशी पाडणार आहे, आता त्यांना फॉरेस्ट आणि टायगरवाल्यांनी जे मनाई केलेली आहे, नियमाचे जे पुस्तकात बदल केलेले आहे त्या पुस्तकात असं आहे की बा तुम्ही घराचा बाहेर पडू शकत नाही अशी कायदा केलेली आहे. पण त्या कायद्याच्या आधारे असं वाटते की भाई शासनाने ज्यावेळेस इथे टायगर प्रोजेक्ट लागू केलेला आहे, टायगर प्रोजेक्ट लागू केल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांची पुनर्वसन केल्यानंतरच त्यांना वंचित करायला पाहिजे होतं. म्हणजे पुनर्वसन करा, नाही तर त्यांना ते जे दररोजचे जे सोयी सवलत आहे किंवा जे शेती किंवा म्हैशी चारणे वगैरे वगैरे हे त्यांना तुरंत शिथिल तर द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी दिलेलं नाहीये. त्यामुळे भविष्यात आता काही सांगता येत नाही की बा आमदार या नात्यानं त्या मुद्द्यावर तुम्ही प्रशासनाला कुठं वेठीस धरून धरलाय का? नुसार आमदार साहेबांना काही नियम माहित नाही. इथली संस्कृती वाचवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. इथं दूध आणि खवाज नाही तर इथं वनस्पती औषधी एवढी आहे, याच्यासाठी जर आपण काही केलं असतं आणि इथल्या पुनर्वसन न करता इथंच आपण जर आदिवासींना रोजगार मिळवून दिला असता तर खूप काही विकास करता आला असता. आपण आदिवासींना
आदिवासींच्या हितासाठी काही केलेलं नाही, म्हणून आपल्याला हक्कच नाही आहे पुढची निवडणूक लढण्याचा. आपल्याला जर नियम माहीत राहिले असते तर ही पाळी आली नसती. आपला आणि मेळघाटचे आमदार म्हणजे ट्रायबल आमदार म्हणून हे जर सरकार कोणत्याही पक्षाचं असो राज्यात, ट्रायबल एरियाचे आमदार या नात्याने हे खूप करू शकतात. कारण की ट्रायबल एरियासाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत आणि ट्रायबल एरियासाठी काही राखीव नियम शासनाने करून ठेवलेले आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत. पण आमदार साहेबांचं याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे. जेणेकरून यांनी सत्यता जनतेसमोर मांडावी आणि जनतेच्या हितासाठी इथल्या समाजाच्या लोकांसाठी एखादा रोजगार वगैरे आणला असता, तिथं खूप काही काम करता आलं असतं. आमदार साहेबांनी विचारा की त्यांनी जनतेच्या हितासाठी काय केलं. आता टायगर प्रोजेक्टमध्ये जे मुद्दा मी काल CCFC ज्यावेळेस मानलं ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस फक्त इथे एक याचिका दायर करायची आहे, तेवढाच एक मुद्दा राहिलेला आहे. बाकी काय होऊ शकत नाही. आओ आला का यांनी बोलू द्या ना मला बोलू द्या ना. इथं आता फक्त एकच मुद्दा राहिलेला आहे. तुम्ही मला वाटते की ह्या 10 वर्षात एक मात्र मी आमदार आहे की जे आदिवासी इथला आदिवासी किंवा मेलघाट वासीसाठी लढलेला आहे. नाही तर यांना विचारा, यांच्यात जर ताकद असेल तर त्यांनी एक आंदोलन करून दाखवा. एक आंदोलनातून प्रश्न सॉल्व्ह होत आला का लक्षात. आता अरे एखादी गरीब व्यक्ती वाचून दाखवा, तुम्ही त्यांच्यासाठी वाचून दाखवा. स्वर्गीय दयाराम पटेल यांनी सोडून एकही आमदाराने जनतेच्या हिताचं काम नाही केलेलं आहे. यांनी सांगावं एखादं जनतेच्या हिताचं चांगलं काम केलेलं सांगून दाखवा मला. मी वाईट काम केलेलं हे तुम्ही दाखवून सांगा. राजकुमार साहेब कार्यकर्ते